नमस्कार, माझं नाव डॉक्टर शिवानी देसाई अंगण। आज आपण एका वेगळ्या पदार्थाबद्दल बोलणार आहोत। हा पदार्थ वेगळा किंवा नवीन असा नाही आहे, हा अगदी रोजचा पदार्थ आहे जो आपल्या सगळ्यांच्या घरात बहुतेक वेळेला असतो आणि तो म्हणजे दही। दही हे बऱ्याच लोकांचा आवडता पदार्थ आहे। म्हणजे अगदी नैवेद्याच्या ताटापासून उपासाच्या खिचडीपर्यंत किंवा अगदी कसली भाजी नाही आहे तर आपण त्याच्याऐवजी भाजीऐवजी दह्याचा वापर करतो, इतका तो आवडीचा आहे। म्हणजे अगदी लहान मुलांना साखर दही, तीर्थामध्ये दही, त्याच्यानंतर आजकाल योगर्टच्या फॉर्ममध्ये दही, लस्सीमध्ये दही, म्हणजे दही हा प्रकार आपण आपल्या अगदी रोजच्या आयुष्यात भरपूर प्रमाणात खातो। आजकाल अगदी कॅल्शियमची कमी पूर्ण करण्यासाठी किंवा अजून कुठल्या वेगवेगळ्या कारणांसाठी म्हणून दही वापरलं जातं। डाएटमध्ये स्पेशली डाएट करणारी जी व्यक्ती असतात की ज्यांना बारीक व्हायचं असतं वगैरे वगैरे, अशा लोकांमध्ये सुद्धा हे दही खाण्याचं अगदी रोज खाण्याचं प्रमाण सर्रास आपल्याला दिसून येतं। पण आयुर्वेद ह्या दह्याबद्दल काय सांगतो किंवा दही खाण्याचे काही विशिष्ट नियम आहेत का? कुठल्या प्रकृतीला ते दही योग्य आहे आणि कुठल्या प्रकृतीला कुठल्या ऋतूनुसार ते योग्य नाही आहे, हे आज आपण थोडक्यात बघूया। दही साधारण 4 प्रकारचं असू शकतं। सगळ्यात म्हणजे पहिल्यांदी मंद दही। मंद म्हणजे की जे दही मीठ लागलेलं नसतं। कधी कधी क्वचित असं होतं की जर वातावरण थंड असेल तर ते दही मीठ लागत नाही। म्हणजे हिवाळ्याच्या वेळी जर आपण बघितलं तर दही मीठ लागत नाही, म्हणजे त्याचं दह्यावरचं पाणी किंवा दूध हे आहे तसंच राहिलेलं आपल्याला दिसून येतं, तर त्याला आपण मंद दही म्हणू शकतो। हे दही जे असतं ते त्रिदोषकारक असतं, म्हणजे वात, पित्त, कफ या तीनही दोषांना ते वाढवणारं असतं, म्हणून ते दही आपण आहारात घेणं नक्कीच टाळावं। नंतरचा प्रकार असा सांगू शकतो की स्वादू दही। स्वादू म्हणजे साधारण चवीला चांगलं, उत्तम, मधुर दही, म्हणजे अगदी गोड म्हणता येणार नाही पण ज्याला कुठलीही विशिष्ट गोड व्यतिरिक्त किंवा आंबट, तुरट, खारट, तिखट अशी कुठलीही चव नसते असं दही जे व्यवस्थित लागलेलं असतं, ते दही मात्र आपल्या शरीरासाठी चांगलं असतं। ते दही वाताचं शमन करतं पण ते कफाला वाढवू शकतं। ते रुचिकर असतं, म्हणजे चव वाढवू शकतं। म्हणजे एखाद्याची चव नसेल तोंडाला तर ती वाढवू शकतं, पण कफ वाढवतं। त्याच्यामुळे आजारी व्यक्तींना किंवा कफाचे व्याधी असलेल्या व्यक्तींना ते देणं नक्कीच टाळावं। तिसरा प्रकार म्हणजे आम्ल दही। आम्ल म्हणजे आंबट दही जे असतं ते पित्त किंवा रक्तदोषाला वाढवतं। त्याच्यामुळे ज्या लोकांना वाताचे व्याधी आहेत किंवा पित्ताची प्रकृती आहे, पित्ताची व्याधी आहेत, अशा व्यक्तींनी हे आंबट दही खाणं टाळावं। अर्थातच वात, पित्त आणि रक्त यांना दूषित करणारं असल्यामुळे आंबट दही झालेलं हे कुणीही खाणं सर्रास टाळावं। त्यानंतरचा प्रकार, शेवटचा प्रकार असा आहे की अधिक आम्ल दही। अधिक आम्ल दही हे विदाह उत्पन्न करणारं असतं किंवा त्रिदोषकारक असतं। म्हणजेच काय तर ते आपल्या वात, पित्त, कफ आणि रक्त ह्या सगळ्या दोषांना वाढवणारं असतं किंवा दूषित करणारं असतं। त्यासोबत ते दाह उत्पन्न करणारं असतं, म्हणजे शरीरात जळजळ उत्पन्न। जळजळ म्हणजे की ॲसिडिटी जेव्हा आपल्याला होते तेव्हा कसं दाह उत्पन्न होतो, तशाच प्रकारचा काही जो दाह असं म्हणता येईल आयुर्वेदामध्ये, तर तो अधिक आम्ल दही खाण्यामुळे होतो। काही लोकांना सवय असते किंवा आवड असते की मला आंबट आवडतं, मी खूप आंबट दही, तर ते तसं दही अधिक आम्ल झालेलं दही खाणं नक्कीच टाळावं। दही करताना हे साधारण गाईच्या दुधाचं करावं। गाईच्या दुधाचं का तर गाईच्या दुधाने केलेलं दही, जे लावलेलं दही असतं हे अतिशय उत्तम, पवित्र आणि अग्नीला वाढवणारं असतं। अधिक ते रुचिकारक असतं, म्हणजे चव वाढवणारं असतं आणि बलदायक असतं। म्हणजे ज्याप्रमाणे गाईचं दूध हे पूर्णान्न म्हटलेलं आहे, गाईच्या दुधाला आपण खूप श्रेष्ठ महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, त्याचप्रमाणे गाईच्या दुधापासून बनवलेलं दही हे तेवढंच श्रेष्ठ असतं। म्हशीच्या दुधापासून बनवलेलं दहीसुद्धा चांगलं असतं, पण ते पचायला अतिशय जड असतं। त्यामुळे आपण आत्ताच्या क्लायमेटमध्ये राहतो, अशा क्लायमेटमध्ये कुठलाही जड पदार्थ खाणं टाळावं। त्याच्यात हे म्हशीच्या दुधाने बनवलेलं दहीसुद्धा आलं। ज्या व्यक्तींचा अग्नी कमी आहे, भूक कमी आहे, अशा व्यक्तींनी तर ते मुळीच खाऊ नये। ज्या व्यक्तींना डाएट म्हणजे वजन कमी करायचा ज्यांचा हेतू आहे, अशा लोकांनी सुद्धा हे म्हशीच्या दुधापासून बनवलेलं दही किंवा म्हशीचं दूधसुद्धा टाळावं, कारण ते पचायला जड असतं। ते अग्नीचं दीपन करत नाही, शमन करतं।
त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा असतो की गाईचं दूध त्यातसुद्धा ते उकळून जर तुम्ही दही लावलं, म्हणजे कच्चं दूध निरसं दूध न घेता जर ते उकळून जर तुम्ही दही लागलं तर ते सर्वोत्तम दही असतं. ते सर्व शरीराचं पोषण करतं. अर्थात ते खाण्याची मात्रा आणि खाण्याचं सीझन किंवा वेळ ही योग्य असावी. ते रसादी धातूंचं पोषणही करतं, वाताचं शमन करतं आणि शरीराचं पोषण करतं. त्याच्यानंतर महत्त्वाचे 2-3 मुद्दे असे येतात की आपण दही खाताना कधी खावं. शक्यतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या आजी आजोबांनी हे आपल्याला सांगितलेलं असतं की रात्रीचं दही खाऊ नये. अगदी बरोबर आहे, कारण रात्रीचं दही खाल्ल्याने अभिषन्न निर्माण होतो. अभिषन्न म्हणजे काय, तर दही हे पचायला जड असल्यामुळे आपण रात्री कुठली ॲक्टिव्हिटी करत नसतो, कुठल्याही प्रकारची शारीरिक हालचाल नसते, तर त्याच्यामुळे शक्यतो जड पदार्थ रात्री खाणं टाळावं. म्हणून दहीसुद्धा रात्री खाणं टाळावं. त्यात अजून म्हणजे की शरीरात कुठे सूज असेल एखाद्या वेळेस, एखाद्या काही व्याधींमध्ये आपल्या शरीरावर काही सूज असू शकते, काही वयोमानानुसार शरीरात काही बदल होत असतात, तर हे दही जर अशा रात्री आपण खाल्लं तर ती सूज अधिक वाढवण्यासाठी हे दही मदत करतं. म्हणून मुद्दामून रात्रीचं दही खाणं बिलकुल टाळावं. दही खाताना त्याच्यात कंपल्सरी दूध किंवा तूप किंवा दूध नाही, दही खाताना कायम त्याच्यामध्ये तूप किंवा साखर किंवा गूळ किंवा मूग हे घालून मिक्स करून खावं. दही कधीच रॉ म्हणजे असंच कोरडं दही मुळीच कधी खाऊ नये. ह्या पदार्थांबरोबर जर कॉम्बिनेशन त्याचं केलं तर ते पचायला अधिक सोपं होतं आणि ते कुठलाही साईड इफेक्ट दाखवत नाही किंवा कुठल्याही दोषाला वाढवत नाही. त्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा की दही हे उष्ण आहे. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की दही हे थंड आहे, त्याच्यामुळे मी अगदी रोज वाटीभर दही खातो किंवा खाते. तर असं करू नका. दही हे उष्ण आहे, त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्ती किंवा ज्यांना रक्ताचे व्याधी आहेत, म्हणजे अगदी तोंडावरचं पुरळ, घामोळ्या म्हणा किंवा वातरक्त, गाऊटसारखे वगैरे जे व्याधी असतात, अशा व्यक्तींनी दही हे खाणं शक्यतो खाणं टाळावं आणि रात्री तर खाऊच नाही. हे दही उष्ण असल्यामुळे उष्ण वातावरण बाहेर असताना, म्हणजे ग्रीष्म ऋतू किंवा शरद ऋतू, आज आत्ता पाऊस पडलेला आहे पण हा सीझन आहे उन्हाळ्याचा, तर अगदी बाहेर खूप उष्ण असताना हे दही खाणं पूर्णपणे टाळावं. कारण उष्ण आणि उष्ण अधिक खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अजून त्रास होऊ शकतो. पित्त, वात आणि रक्तासारखे व्याधी, पित्त आणि रक्ताचे व्याधी अधिक वाढू शकतात किंवा ते रक्त आणि पित्त हे दूषित होऊ शकतात आणि इतर कुठलेही व्याधी निर्माण होऊ शकतात. त्याच्यानंतर आजकाल बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये आपण अगदी सर्रास बघतो टी व्हीवर किंवा कुठल्याही रील्समध्ये वगैरे की दही छान गरम करून वगैरे खाल्लं जातं. तर दही हे कधीच गरम करून खाऊ नये, हे अतिशय विरुद्ध आहे. कारण जसं मगाशी सांगितलं की दही हे मुळातच उष्ण आहे. त्याला जर आपण अजून उष्णता दिली किंवा उष्ण वातावरणात ठेवलं तर त्याचा अधिक उष्ण गुण त्याच्यात वाढून आपल्या शरीरालाच त्याचा तोटा होऊ शकतो. म्हणून दही हे कधीच गरम खाऊ नये किंवा कुठल्याही उष्ण पदार्थाशी मिक्स करून खाणं नक्कीच टाळावं. आजची ही माहिती होती दह्याबद्दल. तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा की ती कशी होती. ह्याच्यात तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट करा आणि ह्याच्यानंतर आपण कुठल्या पदार्थाबद्दल बोलायची तुमची खास फरमाईश असेल तर तीही कळवा. थँक्यू. टेक केअर. आणि हो, जाता जाता आज पाऊस पडला आहे, त्यामुळे ज्यांना वातव्याधी आहेत, जे वयोवृद्ध आहेत किंवा हा तर सध्या थोडासा वात वाढला आहे बाहेरच्या या वातावरणामध्ये, तर थोडासा शेक घेणं किंवा थोडंसं गरम पाणी अंगावर घेणं आजच्या दिवस नक्की करा. कारण ह्या आताचं जे वातावरण आहे ते वात वाढवणार आहे. तर वात शमनासाठी थोडीशी उबदार ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही शरीराजवळ ठेवणं नक्कीच करा. थँक्यू.